अतिशय चांगलं काम केलं आहे. त्यांच्या कामाचं कुठं काही मोजमाप झालेलं नव्हतं. अशा सगळ्या लोकांना मला असं वाटतं की सगळे महाराष्ट्रातून जाऊन त्या सगळ्यांना इथे आणून त्यांच्या पाठीवर थाप टाकण्याचं काम आज स्वराज्य प्रतिष्ठाननं केलं आहे, की ज्यामुळे ज्यांचा आज पुरस्कार मिळाला ते सगळेजण जाऊन पुढे सामाजिक काम निश्चितच करत राहतील. आणि ज्यांचा आज पुरस्कार झाला ते सर्वच अतिशय तळागाळामध्ये जाऊन काम करणारे कार्यकर्ते आहेत. त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो. साहेब, किती महत्त्वाचं अशा प्रकारे पुरस्कार आणि एक पाठीवर थाप भेटणं किती महत्त्वाचं आहे? हे बघा, कधीही जेव्हा एखादं काम केलं जातं, हे काम करत असताना जर पाठीवर थाप पडली नाही तर आपण काम करायला उत्साह मिळत नाही. आणि मला असं वाटतं की जेव्हा एखादा पुरस्कार मिळतो तेव्हा तो माणूस पुन्हा जोमाने पुढे काम करत असतो. म्हणून समाजात काम करणाऱ्या माणसाला त्याच्या पाठीवर थाप पडणं फार गरजेचं असतं, ज्याच्यामुळं तो मनुष्य पुढे समाजामध्ये चांगली कामं करू शकतो. आणि अशी माणसं समाजासमोर आणणंही खूप महत्त्वाचं आहे. साहेब, आपण लहान मुलांसाठी एक मेसेज दिला आहे मोबाईल वापरण्यासाठी, पण आज मोबाईल ॲडिक्ट झालेले प्रत्येक जण, मोठा असो छोटा असो, प्रत्येक जण मोबाईलशिवाय जगू शकत नाही आहे. काय सांगाल? मला निश्चित सांगायचे की ज्यांचं वय 6 वर्ष आहे, 1 वर्ष ते 6 वर्षापर्यंत काहीही झालं, तो मुलगा रडला, जिद्दी झाला, काही झालं तरी त्याला मोबाईल देऊ नये. 6 ते 20 वर्षापर्यंत 1 तास मोबाईल वापरावा. 20 वर्षापर्यंतच्या सर्वांनी तो 2 तास वापरावा. आणखी मला सांगायचं आहे की आपण पुराणामध्ये पाहतो उपवास करायचो. आपण देवाने सांगितलं की आपलं शरीर चांगलं राहावं, तर असे आपण श्रावण महिन्यात खूप उपवास करतो. तर मला सगळ्यांना सांगायचं आहे की बाबा, आपण मोबाईलचा 1 दिवस उपवास करा, मोबाईल 1 दिवस वापरू नका. मोबाईलचा जर उपवास केला तर तुमचे डोळे, तुमचं शरीर आणि तुमचा मेंदू फारच चांगला राहील. म्हणून आत्तापासून सगळ्यांनी 1 दिवस मोबाईल, आठवड्यामध्ये 1 दिवस असा खाण्याचा उपवास न करता मोबाईलचा उपवास करावा. आज आयोजकांनी सुंदर असं आयोजन केलंय, त्या आयोजकांबद्दल काय वाटतं? सूरज, मला असं वाटतं की सूरजने जे आज आयोजन केलं, किंवा अभिजित राणे साहेब स्वतः आले होते, किंवा प्रमोद पाटील, ही सगळी जी मंडळी आहे, तर मला त्यांना खरंच सॅल्यूट करायचं आहे की यांनी किती मेहनत केली या सगळ्या कामासाठी. आणि दुसऱ्याचं कौतुक करण्यासाठी मन खूप मोठं असावं लागतं. त्यांचं मन फार मोठं आहे. आणि सूरज खूप ॲक्टिव्ह आहे, किती चांगला गायक आहे. आणि पाटील साहेब आणि या सगळ्यांचंच मी मनापासून कौतुक करतो. असे सोहळे त्यांनी करत राहावं आणि त्यांना माझ्या खरंच मनापासून शुभेच्छा आहेत. पायी प्राण घेतल हाती, शुरमी सरदार आम्हाला काय कुणाची भीती. छत्रपती शिवाजी महाराज की काय सांगाल? एकत्रित सुंदर असा सोहळा इथे आयोजित करण्यात आलेला आहे. स्वराज्य प्रतिष्ठान व बाबू गेनू समिती च्या माध्यमातून महाराष्ट्रातील समाजामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या समाजसेवकांचा या ठिकाणी पुरस्कार सोहळा आयोजित केला होता. आणि त्याहूनही महाराष्ट्र भूषण जो पुरस्काराची आम्ही या संस्थेच्या माध्यमातून आपल्या देशाचे पद्मश्री डॉक्टर तात्यासाहेब राणे यांना आम्ही शासनाकडे मागणी करणार आहोत. आणि त्यांना जीवन गौरव ह्या शब्दामध्ये आम्ही देव नाही पाहिला, पण तात्यासाहेब लाने यांच्यामध्ये देव पाहिलेला आहे. कारण का लाखो लोकांना ज्यांनी नेत्राच्या मार्फत ज्यांनी दिशा मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला. स्वतःच्या आईला 30 वर्षापूर्वी किडनी दिलेली आहे आणि ती व्यक्ती अजूनही म्हणजे शासनाने रिटायरमेंट न करता ते वयामानाने रिटायरमेंट पण अजून त्यांनी घेतलेले नाही. असे लानेसाहेब आज आमच्या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून लाभले. त्यांचा मी मनापासून आभार मानतो. आणि शासनाच्या मागे लागून आम्ही गडकल्याणसाठी मी लानेसाहेबांसमोरच बोलतो की आमचा आता संस्थेच्या माध्यमातून शासनाला निवेदन आहोत की नवी मुंबईसारख्या शहरामध्ये जे मुंबईच्या आजूबाजूला आहे की रायगडपासून एक शिवदृष्टी महाराष्ट्रातील लोकांना, मुंबईतील आजूबाजूच्या शहरातील लोकांना, तरुण मुलांना शिवसृष्टी एक असं आम्ही शासनाला साकारण्यासाठी एक जागा आम्ही मागणार आहोत. त्याचबरोबर मालुसरेताई यांनी वेळ दिला, संभाजीराव जाधवराव आहेत त्यांनी वेळ दिला. त्यांचं सगळ्यांचं मी मनापासून स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने आणि सूरज आणि आम्ही आभार मानतो. महाराष्ट्रातले 50 सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, साहित्यिक, कलावंत, शेतीमध्ये काम करणारे
ग्रामीण भागातून आलेले, अकोल्यासारख्या भागातून आलेले, गडचिरोली गोंदियातून आलेले, अशा 50 जणांचा आम्ही सत्कार केला. त्याच्यामध्ये जे सरांनी सांगितलं, लाणे सरांनी, की त्यांना ऊर्जा मिळते, प्रेरणा मिळते. दुसऱ्याचं कौतुक आजच्या काळात मेल्यानंतरच केलं जातं, परंतु जिवंतपणी कौतुक करणं आवश्यक आहे. ते काम लाणे सरांच्या उपस्थितीत आणि आप्पांच्या माध्यमातून झालं आणि सगळी मंडळी महाराष्ट्रातून उपस्थित राहिली. त्यांचं खऱ्या अर्थानं कौतुक आहे, अभिनंदन आहे. आणि शिवरायांचा केवळ पुरस्कार न घेता तो वसा आणि विचार पुढे नेण्यासाठी आदर्श समाज घडवण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्नशील राहावं. धन्यवाद. थँक्यू. कार्यकर्ते श्री सूरज भोईर सर यांचं आपण पुष्पगुच्छ देऊन यांचं अभिनंदन करायचं आहे. कृपया सूरज भोईर सर व्यासपीठावर यायचं. सूरज सरांकडे जोरदार टाळ्या झाला पाहिजे. धन्यवाद. त्यानंतर मी माणुसकी फाउंडेशनचे